सो हॅलो एव्हरीवन, आपण आपल्या हेल्मेटसाठी एक चेन माउंट मागवला स्ट्रॅपवाला. तुम्हाला तर दाखवणार आहे की ते अनबॉक्स करून की त्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं. ठीक आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमचं हेल्मेटचं जे चिन कर्टन असतं, सो हे जे चिन कर्टन आहे हे खराब न करता तुम्ही तुमच्या हेल्मेटला हे जे स्ट्रॅप माउंट आहे ते कसं लावायचं हे न खराब करता चिन कर्टन हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि सो हा आहे आपल्या प्रोडक्टचा बॉक्स. मला हे ॲक्च्युली 216 रुपयाला पडलेलं, फ्लिपकार्टवरून मागवलं. हे ओपनच आहे, ॲक्च्युली मी ओपन केलं होतं. सो हा बॉक्स आहे आणि ह्यामध्ये अशी पॅकिंग आहे. अशी पॅकिंग येणार, एक पॅकेटमध्ये तुम्हाला मिळेल हे सगळं. आणि ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात फर्स्ट हे स्ट्रॅप माउंट मिळतं. ठीक आहे, तर हे एक मिळतं आपल्याला. तर हा फोनचा माउंट आहे. ठीक आहे, ह्यामध्ये तुम्ही तुमचा कुठलाही फोन लावू शकता. आणि अजून 2-3 गोष्टी आहेत. तर हे आपल्याला असे 2-3 क्लॅम्प मिळतात जे तुम्हाला लावायचे आहेत. हे लावल्यानंतरच तुम्ही व्हर्टिकल हॉरिझॉन्टल तुम्ही करू शकता तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याला. आणि हे नट्स आहेत म्हणजे जे त्यामध्ये लॉक करायला आपल्याला लागणार आहे. ते मला मी दाखवतो की हे कसं लागणार आहे. ठीक आहे, तर आपलं आता हे हेल्मेट आहे, तुम्हाला हे घ्यायचं आहे, हे असं इथं ठेवायचं आहे. तुम्ही असं ठेवल्यानंतर तुमचा जो हा स्ट्रॅप आहे हा खालून जाईल. पण हा डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावरून न घेता इकडे बघा, तुम्ही दिसतंय तुम्हाला एक गॅप आहे, या गॅपमधून तुम्ही हे टाका जेणेकरून तुम्हाला तुमचं जे चेन कर्टन आहे ते फोल्ड होणार नाहीत. तर याच्यामुळे काय झालं की तुमचं जे चेन कर्टन आहे ते फोल्ड नाही झालं. म्हणजे जर तुम्ही इथून वरून घेणार ते असं फोल्ड होणार. पण हे बघा, हे सरळच राहतं आणि तुमचं चेन कर्टन पण खराब नाही होणार आणि दिसायला पण चांगलं दिसतं. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही ह्याला पहिलं टाईट करून घ्या, एकदम मधोमध ठेवून असं. आता हे लॉक झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता समोरून हे कसं दिसतं. आणि हे जे आहेत ना, हे पट्ट्या तुम्ही इथे या गॅपमध्ये थोड्याशा अशा फोल्ड करून ठेवाल तर तुमचं हे ॲटलिस्ट एकदम हलकंसं ओपन राहतं. जास्त ओपन राहत नाही आपलं ही विंडशिल्ड, जी थोडीशी ओपन राहणारच. तर हे लावून झाल्यानंतर तुम्ही तुमचे हे आतले जे लटकतात असं खाली, तर खूप जण असंच ठेवतात त्याला. पण हे तुम्ही आतल्या साईडला फिरवून त्याला प्रॉपर अडकून ठेवा. ओके, सो हे असं काही दिसतं आपलं हेल्मेट लावल्यानंतर. ह्यावरती आपण आपला फोनचा माउंट लावूया. ठीक आहे, तर फोनचा माउंट तुम्ही डायरेक्टसुद्धा लावू शकता. म्हणजे बघा, या टाईपमध्ये मी तुम्हाला दाखवतो. या टाईपमध्ये तुम्ही लावू शकता. डायरेक्टली याला इथे स्क्रू करून टाका जेणेकरून तुम्हाला हावाला व्ह्यू मिळेल. बघा, असं दिसेल म्हणजे. ठीक आहे, तर तुम्ही हे या टाईपने सुद्धा लावू शकता असं. आणि ज्या पण अँगलवर तुम्हाला करायचं आहे लूज करा, अँगल सेट करा तुमचा, त्यानंतर हे लॉक करा. आणि प्रॉपर लॉक करा, कारण आपल्या फोनचं वजन थोडं जास्त असतं त्यामुळे ते हलण्याचे चान्सेस असतात. ते तुम्ही प्रॉपर लॉक करत जा जेव्हा पण तुम्ही असा वाला माउंट वापरता तेव्हा. ठीक आहे, तर यामध्ये तुमचा फोन लागेल. फोन आपला एकदम इझिली लागतो. हा जो नट आहे याला पहिला आपल्याला लूज करायचं आहे. तर हे असं काही दिसतं आपलं फोन जेव्हा लागतो त्यानंतर हे असं दिसतं. तुम्ही हे प्रॉपर याला सेट करून चांगले FPV शॉट्स घेऊ शकता. ठीक आहे, तर हे तुम्ही तुमच्या मोटो व्लॉगिंगसाठी सुद्धा यूज करू शकता. यावर तुम्ही तुमचा GoProसुद्धा माउंट करू शकता. आणि हा वाला क्लॅम्प जर तुम्हाला यूज करायचा आहे, तुम्ही जेव्हा व्हर्टिकल वगैरे यूज करता तेव्हा तुम्हाला हा क्लॅम्प तुम्ही लावून तुम्हाला व्हर्टिकल व्हिडिओ शूट करावे लागतील. सध्यासाठी मी यामध्ये तुम्हाला शूट करून दाखवतो की कसा व्ह्यू मिळतोय. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच कॉन्टेंट जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा.